भडंग म्हटलं की एक वेगळीच गोष्ट आहे बरं का. चहा समोर असला की वाटतं चहासोबत काहीतरी खायला पाहिजे. मग घरात शोधाशोध सुरू. बिस्किट नाही, चिवडा नाही, काहीच नाही. पण अचानक नजर मुरमुऱ्याच्या डब्यावर पडते आणि मन म्हणतं, बस आज भडंग होणार. भडंग बनवायला सुरुवात केली की स्वयंपाकघरातला माहोलच बदलतो. लसूण, शेंगदाण्याचा वास आला की शेजारच्या घरातून कुणीतरी विचारणार, काय बनतंय हो? आणि आपण म्हणायचं, काही नाही गं, थोडासा भडंग. पण तो थोडासा भडंग तयार होईपर्यंत कधी मोठा डबा भरतो ते कळतच नाही. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे फक्त चव बघते म्हणत अर्धा भडंग संपलेला असतो. मग चहा घेऊन शांत बसायचं, एक घास भडंगाचा, एक घोट चहाचा आणि मनात म्हणायचं, असं सुख मिळायला मोठमोठ्या गोष्टीची गरज नसते. घरचा गरम चहा आणि खमंग भडंग पुरेसा आहे. तुम्हालाही भडंग आवडत असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच सांगा, भडंग की चिवडा. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अशी एक झटपट कुरकुरीत आणि खमंग रेसिपी जी चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहे. हो, आज बनवूया चटपटीत भडंग. सगळ्यात आधी कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरे आणि थोडी हिंग घाला. आता त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण छान सोनेरी झाला की त्याचा सुगंध सगळ्या स्वयंपाकघरात दरवळायला हवा. आता त्यामध्ये शेंगदाणे घाला आणि थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आपल्या भडंगची खासियत असलेला मुरमुरा घाला. आता त्यात लाल तिखट, हळद, थोडंसं मीठ आणि चवीनुसार मसाला घाला. सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिसळा म्हणजे मुरमुरे तुटणार नाहीत आणि मसाला प्रत्येक दाण्याला छान लागेल. आता गॅस अगदी मंद ठेवा आणि भडंग 2-3 मिनटं हलवत राहा. आणि बघा, तयार झाला आपला खमंग, कुरकुरीत आणि झणझणीत भडंग. हा भडंग तुम्ही चहासोबत, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी पटकन बनवू शकता. एकदा करून पहा. घरच्या घरी बनवलेला भडंग खाल्ल्यावर बाजारचा भडंग विसरून जा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.